या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने जलाशयामध्ये वाढ होत असल्याने बुधवारी 2000 घनफूट प्रति सेकंद सांडव्यापासून सोडण्यात आली असल्याची माहिती दूधगंगा धरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली। दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने दूधगंगा धरणाच्या अधिकाऱ्यांनी धरणातून 2000 घनफूट प्रति सेकंदाने वाढ करण्याचा निर्णय घेतला। यापूर्वी 4000 घनफूट प्रति सेकंद विसर्ग धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात आला होता व विद्युत निर्मिती केंद्रातून 1500 घनफूट प्रति सेकंद असा एकूण 5500 घनफूट प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीमध्ये सोडण्यात आला होता। पण दूधगंगा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने आज बुधवारी सकाळी 11 वाजता दूधगंगा धरणाच्या सांडव्यातून 2000 घनफूट प्रति सेकंद वाढवून पाणी सोडण्यात येणार आहे। असा एकूण 7500 घनफूट प्रति सेकंद पाण्याचे विसर्ग दूधगंगा नदीपात्रामध्ये सोडण्यात आला आहे। तरी नदीकाठच्या शेतकरी सावधगिरी बाळगावी असे आवाहन दूधगंगा धरणाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे।